मी आज चना डाळीचे लाडू बनवणार आहे बघा। तर अगदी पारंपरिक रेसिपी आहे आणि मोतीचूरचे जसे लाडू होतात सेम तसेच लाडू होतात। त्यासाठी इथे 3 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, चाळून घ्यायचं। त्यामध्ये 1 चिमूट हळद, 1 चिमूट मीठ टाकायचं आणि पाण्याने हे पीठ घट्टसर असं भिजवून घ्यायचं, म्हणजे याचा गोळा तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने। आता आपण 3 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, 2 वाटी साखर घ्यायची। साखर बुडेल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि याचा पाक करायला ठेवायचा आहे। इकडे तेल गरम करायला ठेवायचं, म्हणजे आपल्याला पुऱ्या तळता येतील। तर आता या मळलेल्या पिठाच्या अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तेल गरम झालं की ह्या पुऱ्या आपण तळून घेणार आहोत, एक एक टाकून। तर इथे बघा, मस्त खमंग होईपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात। या लाडूमध्ये अगदी कमी साहित्यामध्ये छान असे चवदार लाडू तयार होतात, खूप साहित्य लागत नाही। तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा या दिवाळीला, आणि भरपूर दिवस टिकतात सुद्धा, करायला सोपे आहेत। तर इथे आपण ह्या एक एक करून अशा पुऱ्या खमंग खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत। इथे संपूर्ण पुऱ्या तळून झाल्या आहेत आणि पाकसुद्धा मस्त असा एकतारी झालेला आहे। आपल्याला एकतारी पाक लागेल या लाडूसाठी, जास्त घट्टही नको आणि जास्त पातळसुद्धा नको। तर एकतार आला पाकाला की लगेच गॅस बंद करायचा आणि ह्या पुऱ्या थंड झाल्या की मिक्सरच्या भांड्यात टाकून असं रवाळदार हे दळून घ्यायचं आहे। खूप बारीक नका करून, खूप जाड नका ठेवू, मस्त रवाळदार करून घ्यायचं। आता हे तयार केलेलं मिश्रण आपण या तयार पाकामध्ये टाकणार आहोत। इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हे मिश्रण म्हणजे पीठ किंवा पिठाचा रवा जो आपण बनवलेला आहे तो छान पाकामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि 10 मिनिटं झाकून ठेवून द्यायचं, म्हणजे पाक छान मुरला जातो आणि लाडू अप्रतिम असे होतात। तर 10 मिनिटं झालेले आहे। मी थोडासा पाक काढून ठेवला होता, तो सुद्धा टाकला आहे, कारण हे मिश्रण थोडंसं मला कोरडं वाटत होतं। तर यामध्ये वेलची पावडर टाकायची, जायफळही टाकू शकता, मगज बी टाकू शकता तुम्ही, काजू बदामही टाकू शकता, पण मी इथे काहीही न टाकता अगदी साध्या पारंपरिक पद्धतीने हे लाडू बनवत आहे। तर 10 मिनिटाच्या नंतर लगेचच वेलची पूड मिक्स केल्याच्या नंतर आपण याचे छोटे छोटे असे लाडू तयार करून घेतले आहेत। इथे तुम्ही पाहू शकता किती छान झाले आहे। नक्की सांगा, भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये।